आज आपण इयत्ता 7वीचा सराव संच 38 सोडवणार आहोत। या आधीच्या सराव संचामध्ये आपण समप्रमाणाचा अभ्यास केला। या सराव संचामध्ये आपण व्यस्त प्रमाण शिकणार आहोत। आपलं पहिलं उदाहरण आहे, एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील आणि 15 मजुरांना किती दिवस लागतील। दोन प्रश्न विचारले आहेत, 6 मजुरांना किती दिवस लागतील आणि 15 मजुरांना किती दिवस लागतील। आता उदाहरणातील प्रथम उदाहरण समप्रमाणाचं आहे की व्यस्त प्रमाणाचं आहे ते शोधायचं आहे। आता उदाहरणात आपल्याला दोन राशी दिलेल्या असतात। या उदाहरणामध्ये पहा, 5 मजूर आणि 12 दिवस। मजुरांची संख्या आणि दिवसांची संख्या या दोन राशी आपल्याला दिलेल्या आहेत। आता या राशीमध्ये समप्रमाण आहे की व्यस्त प्रमाण आहे ते शोधायचं आहे। समप्रमाणामध्ये काय होतं, एक राशी वाढवली की दुसरी राशी सुद्धा वाढते आणि एक राशी कमी केली की दुसरी राशी सुद्धा कमी होते। आणि व्यस्त प्रमाणामध्ये याच्या उलट होतं। व्यस्त प्रमाणामध्ये काय होतं, एक राशी वाढवली की दुसरी राशी कमी होते आणि एक राशी कमी केली तर दुसरी राशी वाढते, तेव्हा असतं व्यस्त प्रमाण। आता या उदाहरणात समप्रमाण आहे की व्यस्त प्रमाण आहे पहा, 5 मजुरांना 12 दिवस लागतील। आता आपण एक राशी वाढवून पाहूया। 5 ची संख्या आपण 6 केली तर दिवसांची संख्या वाढेल की कमी होईल। 5 मजुरांचे 6 मजूर केले तर त्यांना काम करण्यास दिवस किती लागतील, 12 पेक्षा कमी की जास्त, 12 पेक्षा कमी लागतील, कारण माणसे वाढवली तर काम करायला वेळसुद्धा कमी लागणार आहे। म्हणजे माणसे जास्त असल्यामुळे काम करायला वेळ कमी लागणार आहे, म्हणजे दिवसांची संख्या कमी होणार आहे। म्हणजे इथं काय होतं आहे, एक राशी वाढवली की दुसरी राशी कमी होते, म्हणजे या उदाहरणात व्यस्त प्रमाण आहे। म्हणून आपण इथे लिहून घेऊया आधी, मजुरांची संख्या आणि दिवस यामध्ये व्यस्त प्रमाण आहे। आता समप्रमाणात काय होतं, समप्रमाणात दोन राशींचं गुणोत्तर स्थिर असतं। म्हणजेच पहिली राशी अंशात आणि दुसरी राशी छेदात लिहिली की ते गुणोत्तर स्थिर असतं। व्यस्त प्रमाणात काय असतं, दोन राशींचा गुणाकार स्थिर असतो। म्हणून आपण इथे लिहूया, म्हणून त्यांचा गुणाकार स्थिर आहे। आता उदाहरणात दिलेली माहिती आपण लिहून घेऊया। 5 मजुरांना 12 दिवस लागतात, ही माहिती आपण इथे लिहून घेऊया। 5 मजुरांना खुरपणीसाठी आता आपल्याला पहिल्यांदा विचारले की 6 मजुरांना किती दिवस लागतील। आता 6 मजुरांना x दिवस लागतील असे आपण मानू। मग ते लिहून घेऊया आपण, 6 मजुरांना खुरपणी पूर्ण करण्यासाठी x दिवस लागतील असे मानू। पाच मजूर आणि 12 दिवस यांचा गुणाकार आणि 6 मजूर आणि x दिवस यांचा गुणाकार स्थिर आहे, म्हणून आपण लिहिणार
5 मजूर गुणिले 12 दिवस बरोबर 6 मजूर गुणिले x दिवस. हा गुणाकार स्थिर आहे कारण हे व्यस्त प्रमाणात आहेत. या दोन्ही राशी व्यस्त प्रमाणात आहेत म्हणून हा गुणाकार स्थिर आहे. आता हे आपलं समीकरण तयार झालं. आपण हे आता सोडवूया. पहा 5 गुणिले 12 बरोबर इथे आपण फक्त x ठेवणार. हे 6 गुणाकारातले इकडे आल्यावर भागाकारात होतील म्हणून हे 6 आपण इकडे घेऊया आणि छेदस्थानी लिहूया. हे x आहे तसे इथे राहिले. आता इथे आपण संक्षिप्त रूप देऊया. 6 1 6, 6 2 12. 5 गुणिले 2 बरोबर x. 5 2 10. 10 बरोबर x. x आपण काय मानलं होतं? 6 मजुरांना खुरपणी पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस. ते आले आहेत आपले 10. आता पुढचा प्रश्न आपल्याला विचारला आहे 15 मजुरांना किती दिवस लागतील? आपण लिहूया 15 मजुरांना y दिवस लागतील. 15 मजुरांना खुरपणी पूर्ण करण्यासाठी y दिवस लागतील असे मानू. पाच गुणिले 12 बरोबर 15 गुणिले y. हा गुणाकार स्थिर आहे म्हणून आपण आता इथे आपलं हे समीकरण आपण तयार करून घेतलं. आता आपण हे सोडवूया. 5 गुणिले 12 बरोबर हा y आपण इकडे ठेवूया. 15 इकडे घेऊया. y 15 इथे गुणाकारात आहे तिकडे आले होतील भागाकारात 15. आता इथे संक्षिप्त रूप देऊया. 5 1 5, 5 त्रिक 15. 3 1 3, 3 चौक 12. 4 बरोबर y. y ची किंमत आली 4. y काय मांडलं होतं आपण? 15 मजुरांना खुरपणी पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस. म्हणजे 15 मजूर 4 दिवसात खुरपणी पूर्ण करतील. आता पहा 6 मजुरांना विचारलं होतं आपल्याला. 6 मजुरांना लागणार होते 10 दिवस आणि 15 मजुरांना लागतील 4 दिवस. म्हणून आपण इथे लिहूया. म्हणून आपल्याला प्रश्नात विचारलेल्या 2 प्रश्नांची उत्तरे 6 मजुरांना किती दिवस लागतील आणि 15 मजुरांना किती दिवस लागतील. आपण लिहूया. म्हणून 6 मजुरांना 10 दिवस आणि 15 मजुरांना 4 दिवस लागतील. दुसरा प्रश्न. मोहनरावांनी रोज 40 पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले तर ते पुस्तक 10 दिवसात वाचून पूर्ण होते. तेच पुस्तक 8 दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास तर रोज किती पाने वाचावी लागतील. आता पहा हे उदाहरण आधी समप्रमाणाचे आहे की व्यस्त प्रमाणाचे आहे ते आपल्याला शोधायचे आहे. पहा उदाहरणात दिलेल्या 2 राशी आहेत. रोज वाचलेली पाने आणि लागणारे दिवस. आता पहा रोज 40 पाने वाचली तर पुस्तक 10 दिवसात संपते आणि दिवसांची संख्या आपण कमी केली तर पानांची संख्या वाढणार आहे की कमी होणार आहे? 8 दिवसात पूर्ण करायचं म्हटल्यावर जास्त पाने वाचावे लागतील म्हणजेच पानांची संख्या वाढणार आहे. म्हणजे एक राशी कमी केली असता दुसरी राशी इथे वाढत आहे म्हणजेच हे व्यस्त प्रमाणाचे उदाहरण आहे. म्हणून आपण इथे लिहून घेतलं आहे
पुस्तकाची रोज वाचलेली पाने व पुस्तक वाचून पूर्ण करण्यास लागणारे दिवस या दोन राशी व्यस्त प्रमाणात आहेत. म्हणून आणि व्यस्त प्रमाणात असल्यामुळे व्यस्त प्रमाणात दोन राशींचा गुणाकार स्थिर असतो. म्हणून इथं आपण लिहिले म्हणून रोज वाचलेली पाने व पुस्तक वाचून पूर्ण करण्यास लागलेले दिवस यांचा गुणाकार स्थिर आहे. आता आपल्याला विचारले 8 दिवसात पुस्तक वाचून पूर्ण करायचे असल्यास किती पाने रोज वाचावे लागतील. म्हणून आपण लिहिलंय पुस्तक 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी रोज x पाने वाचावे लागतील असे मानू. आता आपण दोन राशींचा गुणाकार लिहून घेऊया. 40 गुणिले 10 आणि 8 गुणिले x हा गुणाकार स्थिर असेल, कारण हे व्यस्त प्रमाणाचे उदाहरण आहे. म्हणजेच 40 गुणिले 10 आणि 8 गुणिले x यांचा गुणाकार सारखा येणार आहे, बरोबर येणार आहे. म्हणून आपण इथे लिहून घेऊया. म्हणून 40 गुणिले 10 बरोबर 8 गुणिले x. आता हे समीकरण तयार झाले आहे, आता आपण सोडवूया. म्हणून 40 गुणिले 10 छेद हे 8 इकडे आल्यावर होतील भागाकारात, इथे आहेत गुणाकारात, छेद 8 बरोबर इथे राहील फक्त x. आता इथे संक्षिप्त रूप देऊया. 4ने जातोय भाग, 4 दुने 8 आणि 4 10 40. आता 2ने भाग देऊया. बे 1 बे, बे 5 10, 10 गुणिले 5 राहिले बरोबर x. म्हणून 10 5 50, 50 बरोबर x. x काय मानलं होतं आपण? 8 दिवसात पुस्तक पूर्ण करण्यासाठी वाचावी लागणारी पानांची संख्या, ती आली आहे 50. म्हणून आपण लिहूया. म्हणून 8 दिवसात पुस्तक वाचून पूर्ण करण्यासाठी मोहनरावांना रोज 50 पाने वाचावी लागतील. मोहनरावांना रोज 50 पाने वाचावी लागतील. तिसरं उदाहरण, मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी 6 किमी आहे. ती 12 किमी अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे, तर तिला किती वेळ लागेल? तिच्या सायकलचा वेग ताशी 4 किमी झाला तर तिला किती वेळ लागेल? आता पहा, दोन राशी दिली आहेत, वेग आणि वेळ. अंतर एकच आहे 12 किलोमीटर. वेग आणि वेळामध्ये इथे बदल होत आहे. 6 किलोमीटर वेग असताना किती तास लागतील आणि 4 किलोमीटर वेग असताना किती तास लागतील? 6 किलोमीटर वेग असताना तिला जेवढे तास लागतील त्यापेक्षा जास्त तास तिला 4 किलोमीटर वेग असताना लागणार आहेत. म्हणजेच इथे एक राशी कमी केली असता दुसरी राशी वाढणार आहे. म्हणजेच इथे या उदाहरणामध्ये व्यस्त प्रमाण आहे. तर आधी आपण काय करूया की 6 किलोमीटर वेग असताना किती तिला वेळ लागतोय ते काढूया. म्हणून आपण लिहूया, मेरीचा सायकल चालवण्याचा वेग 6 किमी आहे. मेरीचा बारा किलोमीटर अंतर जाण्यासाठी तिला 1 तास लागतील असे आपण मानू. 12 किमी अंतर जाण्यासाठी तिला 1 तास लागतील असे मानू. आता पहा,
वेग गुणिले वेळ बरोबर अंतर. वेग गुणिले वेळ हा गुणाकार नेहमी स्थिर असतो, म्हणजे हा गुणाकार करून अंतर येतं, म्हणजेच वेग आणि वेळ यामध्ये नेहमी व्यस्त प्रमाण असतं. वेग किती आहे आपला 6 तास, म्हणून 6 गुणिले वेळ किती लागतोय 12 किमी अंतर जाण्यासाठी आपण x तास लागतील असे मानले, म्हणून इथे लिहिला x बरोबर अंतर किती आहे आपले 12 किलोमीटर, मी इथे लिहिले 12. आता हे समीकरण तयार झाले, आपण आता सोडूया. आता पहा x इकडे ठेवायचा आहे, 6 आपल्याला इकडे घ्यायचे आहेत, म्हणून x बरोबर 12/6. 6 इकडे गुणाकारात होते, इकडे आल्यावर भागाकारात. आता इथे संक्षिप्त रूप देऊया. 6 1 6, 6 2 12. x बरोबर 2. x काय मानलं होतं आपण 12 किमी अंतर जाण्यासाठी लागणारे तास किती आले 2 तास. 12 किलोमीटर अंतर जाण्यासाठी तिला 2 तास लागतील, म्हणून आपण लिहूया. म्हणून ताशी 6 किमी वेगाने 6 किलोमीटर वेगाने 12 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 2 तास लागतील. यावरून आपल्याला कळाले वेग आणि वेळ यांचा गुणाकार स्थिर येतो. यावरून आपल्याला समजले की वेग आणि वेळ यामध्ये व्यस्त प्रमाण असते. वेग व लागणारा वेळ यामध्ये व्यस्त प्रमाण असते. मग आता आपल्याला दुसरा प्रश्न विचारला आहे, 4 किलोमीटर वेग जर झाला तिच्या सायकलचा तर तिला किती वेळ लागेल. आता पहा 4 किलोमीटर वेग झाल्यावर आपण तिला लागणारा वेळ y मानू आणि 4 गुणिले y बरोबर 12, कारण 12 किलोमीटर तिला जायचं आहे. म्हणजेच 4 गुणिले x बरोबर 12 हे गुणोत्तरसुद्धा स्थिर येईल, कारण वेग आणि वेळ यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. मग आपण लिहूया. म्हणून वेग 4 किलोमीटर झाल्यास लागणारा वेळ y तास मानू. म्हणून वेग ताशी 4 किलोमीटर गुणिले वेळ किती मानलाय आपण y तास बरोबर अंतर किती आहे 12 किलोमीटर, हे गुणोत्तर स्थिर येते. म्हणून आता आपलं हे समीकरण तयार झालं, आपण ते सोडवूया. हा y इथे राहील, हे 4 इकडे गुणाकारात आहे, तिकडे आले होतील भागाकारात. म्हणून y बरोबर 12/4. म्हणून इथे संक्षिप्त रूप देऊया. 4 1 4, 4 त्रिक 12. y बरोबर आले 3. y काय मानले आपण ताशी 4 किमी वेग असल्यास लागणारा वेळ आपण y मानलाय. किती तास लागतील मग 3 तास, म्हणून आपण इथे लिहूया. म्हणून ताशी 4 किमी वेगाने 12 किमी अंतर जाण्यास
3 तास लागतील. चौथा प्रश्न, एका शासकीय गोदामातील धान्यसाठा 4000 माणसांना 30 दिवस पुरतो, तर तो धान्यसाठा 6000 माणसांना किती दिवस पुरेल? इथे या उदाहरणामध्ये सुद्धा 2 राशी दिलेल्या आहेत. एक म्हणजे माणसांची संख्या आणि दुसरी दिवसांची संख्या. आता या 2 राशींमध्ये कोणते प्रमाण आहे ते आपण प्रथम शोधणार आहोत. उदाहरणामध्ये कोणते प्रमाण आहे ते आधी शोधायचे. सम की व्यस्त. माणसांची संख्या आपण वाढवली, 4000ची 6000 केली, तर दिवसांची संख्या कमी होईल का जास्त? 4000 माणसांना 30 दिवस पुरतो. माणसे वाढवली म्हणजे खाणारी माणसे जास्त असतील तर अन्न जास्त लागेल, म्हणजे ते कमी दिवस पुरेल, म्हणजे दिवसांची संख्या कमी होईल. म्हणजे इथे एक राशी वाढवली असता दुसरी राशी कमी होत आहे. असं कोणत्या प्रमाणात होतं? तर व्यस्त प्रमाणात. म्हणजे या उदाहरणामध्ये व्यस्त प्रमाण आहे. म्हणून आपण इथं लिहून घेतलं आहे की येथे माणसांची संख्या व धान्यसाठा पुरण्याचे दिवस हे व्यस्त प्रमाणात आहेत. आणि व्यस्त प्रमाणातील राशींचा गुणाकार स्थिर असतो, म्हणून आपण इथे लिहूया, म्हणून त्यांचा गुणाकार स्थिर आहे. आता आपल्याला विचारलं आहे 6000 माणसांना किती दिवस पुरेल? आपण 6000 माणसांना x दिवस पुरेल असं लिहूया. म्हणून 6000 माणसांना धान्यसाठा x दिवस पुरेल असे मानू. आता पहा, 4000 गुणिले 30 बरोबर 6000 गुणिले x हे 2 गुणाकार स्थिर आहेत, कारण हे व्यस्त प्रमाणात आहेत. आपण ते लिहून घेऊया. म्हणून 4000 गुणिले 30 बरोबर 6000 गुणिले x हे दोन्ही गुणाकार सारखे येणार आहेत, कारण दिवसांची संख्या या माणसांच्या संख्ये ज्या प्रमाणात वाढली त्याच प्रमाणात हे xची संख्या कमी होणार आहे. म्हणून हे गुणाकार दोन्ही सारखे येणार आहेत, म्हणून आपण इथे बरोबरचं चिन्ह दिले. आता हे समीकरण आपण सोडून घेऊया. आता इथे म्हणून 4000 गुणिले 30 छेद हे 6000 इकडे गुणाकारात आहे, तिकडे आले होते भागाकारात, छेद 6000 बरोबर इथे राहिला फक्त x. आता पहा, आपण इथे संक्षिप्त रूप देऊया. हा शून्य गेला, हा शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला. आता वरती राहिले इथे 3, इथे 6. 3 ने 6ला भाग जातोय. 3 एक 3, 3 दोणे 6. आता 2 ने पुन्हा इथे 40ला भाग जातोय. बे एक बे, बे दुणे 4, बे शून्य 0. किती राहिले इथे फक्त 20. म्हणून 20 बरोबर x. xची किंमत आली 20. म्हणजेच आपण x मानलं होतं 6000 माणसांना धान्यसाठा पुरणारे दिवस. 6000 माणसांना मग 20 दिवस धान्यसाठा पुरेल, म्हणून आपण इथे लिहूया 6000 माणसांना तो धान्यसाठा 20 दिवस पुरेल.